नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून आणि खूप खूप स्वागत आहे. सरकारचा महाधमाका. या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना होणार लागू. वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीला जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने एक विशिष्ट प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत त्यांच्यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारच्या या निर्णयावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय कार्मिक आणि पेन्शन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन आणि पेन्शनभोगी कल्याण विभागाने 22 जून रोजी एका अधिकृत आदेशाद्वारे ही घोषणा केली. या सवलतीचा लाभ अशा कर्मचाऱ्यांना मिळेल ज्यांनी 31 डिसेंबर 2003 किंवा त्यापूर्वी अनुकंपा नियुक्तीसाठी आपले अर्ज सादर केले होते. 1 जानेवारी 2004 पूर्वी सरकारी सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळतो. कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम मासिक पेन्शन म्हणून मिळते. विशेष म्हणजे पेन्शनधारकांना कर्मचाऱ्यांप्रमाणेच वर्षातून 2दा वाढणाऱ्या महागाई भत्त्याचा लाभही मिळतो. ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशनसह अनेक कर्मचारी संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत केले आहे. मात्र त्याचबरोबर सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी पुन्हा लावून धरली आहे. या नव्या निर्णयामुळे अनुकंपाधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.